नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी उठल्यानंतर लगेच थोड्या वेळाने पूजा चालू होऊन गेली. अरे बन्नीसाठी जे जेवण बनतं ना त्याच्यासाठी पण एक पूजा करावी लागते. मग काय लगेच तिकडे गेलो पूजा करून घेतली. त्यानंतर गुलाल पण लावून घेतला. नंतर अध्याय चालू झाला. कोणता अध्याय तो बघा. प्रथम अध्याय गोपाल कृष्ण भगवान की जय, सत्यनारायण भगवान की जय. इथे रोहित निवृत्ती बसलेले होते आणि मंडपाचं काम पण पूर्ण झालं होतं. मग लगेच गेलो मंडप बघायला आणि हर्षद बघा काही ना काही करतच असतो. दिवसभर सगळी पूजा झाली ना, आता टाइम होता आरतीचा आणि आरतीला आमची पूर्ण सह्याद्रीची टीम आणि भरपूर पाहुणे पण होते. आणि घराला तर लाइटिंगने सजून टाकलं होतं. त्यावरती सह्याद्रीचं नाव एकदम भारी दिसत होतं. ठेकते दूध पित आहे. तुम्हाला दिसलं नाही की मी भाऊ कुरकुर ते मला रवी भाऊ आणून दिले ते सगळेच दूध पित होते. मग मी आणि रवी भाऊ पण दूध प्यायला चालले गेलो. हे माणूस पहिले एकटं दूध पिलं, आता आमच्या होते परत पित तरी मला बोलतोय की तू काय दूध पितोय म्हणून एवढं. कधी पिलं तुम्ही दूध नाही पिलं खरं सांगा. हा इथं पिला मी दूध डेअरी तो पिलं ना आता मी पिऊन लागलो. ते बघा एकटं पितं मी दुपारी 2 ग्लास पिले, आता 2 ग्लास पिले. आज जेवणच नाही केलं दुधावरच. मी बी नाही जेवण केलं. तू कोण म्हणलं जेवण नको? तुम्हाला कोण म्हणलं जेवण नको मग माई मर्जी. माई मर्जी. आज तू म्हणाल पहिले. मंडप तर सकाळीच लावला होता, पण रात्री मंडपाला झुमर लावलं होतं. त्यामुळे मंडप एकदम भारी दिसत होतं. बोले तो झकास. दिवसभर जेवलो नव्हतं म्हणून रात्री जेवण झालं लगेच जेवायला बसून घेतलं होतं, कारण लईच जास्त भूक लागली होती. तर चला आता मी पोटातल्या काव्यांना लवकर शांत करतो. जेवण झालं आणि लगेच घरी गेलो, कारण मला बघायचं होतं ऋषीकडचं कार कलेक्शन. त्याच्याकडचं कार कलेक्शन एवढं भारी ना, म्हटलं लगेच जाऊन बघून घेऊ. आणि त्याच्याच बाजूला लय मोठा झुंबर, त्याला नुसतं लाईटच लाईट. मयूर शेट बरोबर काहीतरी आयडी ला फॉलो करा, सबस्क्राईब करा. हे आमचे अरविंद सेठ. हा भाऊचे लवकर 10K झाले पाहिजे. मग लगेच डायरेक्ट सेलिब्रेशन भाऊचं 100% ना 10K वर सेलिब्रेशन. रात्रीचे जवळपास 2 वाजले, तर आम्ही तिकडे जेवायचं चालू आहे. गुलाबजामुन वगैरे बनवणं, जाऊन एकदा चक्कर मारून येतो काय चालू आहे काय नाही. तिकडे पोरं पण होते, पण मग ते झोपले असतील काय काही माहित नाही. तर एकदा चक्कर मारून येऊ आपण. आपल्यासोबत सोन्या भाऊ. इथं तर सगळं झाकून ठेवले आणि बाकीचे पण सगळं झोपलेले होते. मी पण लवकर जातो आणि झोपून राहतो, कारण लईच जास्त थंडी वाजते. तसं तिकडून जाऊन आलो. इकडं पण आम्ही जवळपास 4 मेंबर झोपलोय. एक मेंबर तिथं आहे, एक इथं खाली, एक इकडं आणि मी इकडं. आमचे अनिल भाऊ आले, आमचे परम जिगरी मित्र. कसे भाऊ? आणि इकडे बघा बाहुबली खांद्यावरती जार घेऊन येतोय. इथे सह्याद्री नावाची एकदम भारी रांगोळी काढली आहे. तर आजचा मिनी व्लॉग मी सकाळी एंड करतोय, म्हणजेच घर भरणीच्या दिवशी. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.